नमस्कार. दिवाळीच्या खूप खूप तुम्हा सर्वांना शुभेच्छा. दिवाळी म्हणजे खरेदी ही आलीच. बरेच महिन्यांनी अहोंबरोबर लक्ष्मी रोडला जाण्याचा योग आला. लक्ष्मी रोडला जातच असते हो, पण अहो आणि लक्ष्मी रोड हे समीकरण जरा जुळत नाही ना. एक दोन जे काही कुर्तीज घेतल्या होत्या तर ते थोडेसे ऑल्टर करण्यासाठी त्याच दुकानाचा एक टेलर होता, तिकडे मी गेले. तो म्हणाला, मॅडम 10 मिनिटं थांबा, लगेच देतो. मग त्यांनी आधीचा दोरा बदलला. माझ्या कपड्याप्रमाणे त्याने दोरा दुसरा लावला. मी लक्ष देऊन सगळं बघत होते. मी घेतलेला कपडा त्यांनी मशीनवर घातला आणि मग मशीनचा असा एक आवाज होतो बघा, तसा सुरू झाला. त्याचा हात अगदी सरळ रेषेत चालला होता. टीप अगदी सरळ चालली होती. हे बघता बघता मी म्हटलं, देवा, माझ्या अंगात बरं झालं रे बाबा, शिवणकला नाही दिलीस. नाही हो, काही काही लोकांमध्ये कलेचं अंग नसतं ना, तसं माझ्यामध्ये शिवणकलेचं अंगच नाहीये. एकतर आमचा रंग ओळखण्याबाबतचा आनंद, कुठला दोरा कुठला कधी वापरावा हे अजिबात आम्हाला कळत नाही. आता सकाळीच बघा ना, आमचे हे मला म्हणाले, अगं ते कुठल्या पिशवीत ठेवलेस ग ते? मी सरळ सांगितलं, अहो नाही का, ती गुलाबी रंगाची पिशवी त्याच्यामध्ये आहे. कॉन्फिडन्स हो. अगं कुठली गुलाबी रंगाची पिशवी? मला यामध्ये कुठलाही गुलाबी रंग दिसत नाही. मी म्हटलं, अहो माझ्यानुसार गुलाबीच रंग आहे, समजून घ्या की जरा. इतक्या वर्षाच्या संसारात बायकोच्या बुद्धीची अजूनही कल्पना नाही बघा. मग कोण हुशार हा प्रश्न पडतो ना. म्हणजे यावरून काय, समजा लाल रंगाच्या कपड्याला मी पिवळा दोरा लावला तर काय होईल? सत्यानाश. लग्न झाल्यावर एक गंमतच झाली बरं का. एक दिवस आमच्या आहोंनी एक पॅन्ट मला शिवायला दिली. तिचा काहीतरी खिसा फाटलेला होता. डायरेक्ट थोबाडावरच मारली हो. काय ते माझं वय. त्या बापड्याने आपल्या आई आणि बहिणीवरून तर्क मांडला असेल बहुधा, की या बाईला शिवणकला येतच असणार. कारण सर्वसामान्य बायकांना ही कला अवगतच असते हो, पण आम्ही पडलो स्पेशल. मग ठरवलं, आपण काही माघार घ्यायची नाही. डोकं लावलं आणि चक्क निळ्या रंगाच्या पॅन्टला पांढरा दोरा लावला. घरी आल्यावर बाबा म्हणाला, बये तू पॅन्ट शिवलीयस की चप्पल? तेव्हापासून ठरवलं, काहीही झालं तरी शिवण शिवायचं नाही. आधीच उल्हास आणि त्या फाल्गुन मास. अहो साधं साधं बघा ना, बटन लावणं किती सोपं असतं. नाही हो, पण जमलंच नाही कधी. आईने खूप प्रयत्न केले, मुलीची जात, अगं टिपा तरी मारायला शिक. नाही, आईचे प्रयत्न पण निष्फळ ठरले. मला एक प्रश्न पडतो, हे ड्रेस डिझायनर कसे ड्रेस शिवतात हो? बायो, आधीच आमचं गणित कच्चं आणि त्यात मापं घ्यायला सांगितलं तर आलंच ना तुमच्या लक्षात काय होईल ते. पण आता मी काही घाबरत नाहीये. कपडा फाटला की बाहेर जाते आणि आणते टिपा मारून. शिवणेणाऱ्या बायका म्हणतील, काय बाई, घरी होणारं काम पैसे देऊन करते ही बाया. पण नाईलाज को क्या इलाज. तेवढ्यात, मॅडम झालं बघा, घ्या तुमचे कपडे. भानावर आले, कपडे बॅगेत घातले आणि मनात देवाला म्हटलं, देवा मला पुढच्या जन्मी तरी शिवणकला नक्कीच दे बघ.